बघा, मागच्या तासिकेला आपण रसग्रहण हा मुद्दा आपण बघितला होता आणि या रसग्रहणामध्ये आपण एखाद्या कवितेचं ज्यावेळेस रसग्रहण करतो त्यावेळेस आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्य अशा 3 मुद्द्यांच्या आधारे आपण रसग्रहण कसं करायचं हे आपण बघितलं होतं। तर आजच्या तासिकेमध्ये आज आपण काव्य सौंदर्य म्हणजे काय आणि या काव्य सौंदर्यामध्ये काय काय मुद्दे येतात ते बघणार आहोत। आता काव्य सौंदर्याची अभिव्यक्ती म्हणजे कवितेच्या वाचनाने अथवा श्रवणाने मनावर झालेल्या संस्कारांना शब्दरूप देणे होय। मग आता काव्य सौंदर्य कसं बघायचं, तर काव्य सौंदर्य बघत असताना आपण एखादी कविता वाचतो किंवा ती आपण ऐकतो आणि ती ऐकल्यावरती किंवा वाचल्यावरती आपल्या मनावरती जे संस्कार होतात त्यांना शब्दरूप देणे म्हणजे त्या कवितेमध्ये काय सांगितले आहे त्या कवितेतल्या साराचं आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये आपण उपयोजन करतो, म्हणजेच काय आपल्या मनावरती त्या कवितेचे संस्कार होतात म्हणजेच काव्य सौंदर्य शोधणे होय। आता कवी ज्यावेळेस कविता लिहितो त्यावेळेस त्या कवीची जी मूळ संकल्पना असते, त्या कवितेमध्ये व्यक्त होणारी भावना असते, त्या कवितेमध्ये व्यक्त केलेला विचार असतो। आता या सगळ्या विचारांसाठी, या भावनांसाठी कवीने सजावटीसाठी केलेली विशिष्ट अशी त्याची कवितेची रचना असते, त्याच्या कवितेची मांडणी असते। त्याने त्या कवितेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार त्याने तिथं ठेवलेले असतात। मग त्याच्यामध्ये काही शब्दालंकार असतील, काही अर्थालंकार असतील। त्याचबरोबर त्या कवितेमध्ये त्याने वेगवेगळ्या प्रकारची वृत्त सुद्धा तिथं त्याने त्या वृत्तांचा आधार घेऊन त्यांनी कविता लिहिली असते। मग या सगळ्या गोष्टींमुळे कवीने निर्माण केलेल्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या मनावरती जो संस्कार होतो किंवा त्यावर आठवणारी इतर क्षेत्राची जी साम्य स्थळे आहेत त्यांचा एकत्रित परिणाम हा काव्य सौंदर्यामध्ये आपल्याला दिसतो। पण एखादी कविता ज्यावेळेस आपण वाचतो त्यावेळेस त्या कवितेच्या संदर्भात आपण अगदी आधी घेतलेले जे अनुभव आहेत त्या अनुभवांचा आधार आपल्या मनामध्ये निर्माण होतो आणि त्यातूनच मग ते काव्य सौंदर्य उमलत जातं। बघा, बालकवींची कविता आहे श्रावण मासी, बालकवींची कविता आहे श्रावण मासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहीकडे। नुसतं आपण अशा ओळी म्हटल्या की आपल्याला श्रावण महिन्याचं चित्र आपल्या डोळ्यासमोर दिसतं। बघा, आता वातावरण सुद्धा तसं झालेलं आहे, श्रावण महिना सुरू आहे सगळीकडे। बघा, आपल्या अमळनेरमध्ये, एरंडोलमध्ये, जळगावमध्ये सगळीकडे झिमझिम झिमझिम पाऊस सुरू आहे। सगळीकडे हिरवगार असं वातावरण झालंय, सगळीकडे पावसाचं आगमन झालंय आणि काय झालंय, श्रावण मासी हर्ष मानसी म्हणजे प्रत्येकाच्या मनामध्ये आनंद निर्माण झालाय। सरसर हिरवळ दाटे चोहीकडे, मग सगळीकडे हिरवगार झालंय। या कवितेच्या ओळी ऐकल्या की आपल्या मनामध्ये श्रावण महिन्याचं एक चित्र तयार होतं आणि हेच म्हणजे त्या कवितेचं काव्य सौंदर्य आहे। मग कविता आवडण्याचे वा ना आवडण्याचे कारण समर्पक शब्दात कथन करणे म्हणजे काव्य सौंदर्य जाणणे होय। मग एखादी कविता तुम्हाला आवडली असेल तर ती कविता का आवडली आहे, एखादी कविता तुम्हाला आवडली नाहीये तर ती का नाही आवडली आहे हे सांगणे म्हणजेच काव्य सौंदर्य जाणणे। आता हे तुम्हाला ती एखादी कविता आवडली म्हणजे का आवडली याचा अर्थ काय, तर आधी तुम्हाला ती कविता वाचावी लागेल, समजून घ्यावी लागेल, तेव्हा तुम्हाला कळेल की ही कविता मला आवडली की नाही आवडली। जर का तुम्हाला ती कविता आवडली नसेल तर तुम्ही नुसतं सांगू शकत नाही मला ही कविता आवडली नाही, पण तुम्हाला जर का विचारलं की ही कविता तुम्हाला का आवडली नाही म्हणजेच तुम्हाला त्या कवितेचा तुम्हाला पूर्ण आधार घेऊन त्या कवितेचा अभ्यास करून तुम्ही सांगाल की मला ही कवितेमध्ये हे मुद्दे काही मला आवडले नाही, म्हणजेच काय, तर तुम्हाला ती कवितेचा अभ्यास करणं आवश्यक आहे। मग या आपल्या कृतीपत्रिकेमध्ये सुद्धा हा मुद्दा इन्क्लूड आहे की कविता आवडली असेल तर का आवडली आहे, कविता आवडली नसेल तर का नाही आवडली आहे, याची कारण आपल्याला तिथं द्यावी लागतात। मग आता काव्य सौंदर्यामध्ये विचार सौंदर्य असतं, आशय सौंदर्य असतं आणि भाव सौंदर्य असतं। जसं रसग्रहणामध्ये आपण बघितलं की आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्ये, तसं या काव्य सौंदर्यामध्ये 3 अतिशय महत्वाची अशी वैशिष्ट्य आहेत की त्या 3 मुद्द्यांच्या आधारे आपण कवितेचं काव्य सौंदर्य बघू शकतो। त्याच्यामध्ये पहिला अर्थ आहे तो म्हणजे अर्थ सौंदर्य, दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे विचार सौंदर्य आणि तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे भाव सौंदर्य। आता
एखाद्या कवितेमध्ये तो कवी एखादा विषय मांडतो. बघा आपल्या इथं आपल्या 10वीच्या पुस्तकामध्ये आश्वासक चित्र नावाची कविता आहे बघा. या आश्वासक चित्र या कवितेमध्ये स्त्री पुरुष समानता हा विषय मांडलेला आहे. त्याचबरोबर आणखी एक कविता आहे आकाशी झेप घेरे पाखरा. याच्यामध्ये या कवितेमध्ये तुमच्या श्रमाचं मूल्य, कष्टाचं मूल्य काय आहे हे तिथं मांडलेलं आहे. मग या वेगवेगळ्या प्रकारच्या कवितांमधून वेगवेगळ्या भावना व्यक्त होतात आणि त्या भावना प्रकट झालेल्या आहेत. त्याचबरोबर आपण कविता शिकलो वस्तू नावाची. त्या वस्तू नावाच्या कवितेमध्ये आपण बघितलं की निर्जीव वस्तूंना सुद्धा कवीने त्याच्या संवेदनशील प्रमाणे त्या वस्तूंना सुद्धा जीव आहे अशी भावना व्यक्त केलेली आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येतं की कवितेचा विषय, आशय आणि कवितेत मांडलेला विचार, कवितेतील मूल्य, त्या कवितेमध्ये कोणता संदेश दिलेला आहे, या सगळ्या भावभावना, या सगळ्यातून काव्य सौंदर्य प्रकट होतंय. आणि त्यामुळे काव्य सौंदर्याचा अभ्यास करताना मी तुम्हाला सांगितलं की 3 मुद्द्यांचा आधार घ्यावा लागतो. ते म्हणजे आहे अर्थसौंदर्य, नंतर आहे विचार सौंदर्य आणि नंतर आहे भाव सौंदर्य. मग आता आपण एक एक मुद्दा बघणार आहोत. त्यातील पहिला मुद्दा आहे आपला अर्थसौंदर्य. या अर्थसौंदर्यामध्ये तुम्हाला एखादी कविता दिलेली असेल तर त्या कवितेमधला त्या कवितेचा विषय काय आहे, त्या कवितेची मध्यवर्ती कल्पना काय आहे, त्याचबरोबर आशयाला पुढे नेणारा विषय आहे का, शब्दांचा वापर कसा केला गेला आहे, त्या कवितेमध्ये अर्थछटा कोणती आहे, या कवितेमध्ये कोणकोणत्या प्रकारचे अलंकार वापरले गेलेले आहेत, हे सगळे या अर्थ सौंदर्य या मुद्द्यामध्ये आपल्याला बघावं लागेल. काय काय बघतो आपण, कवितेचा विषय काय आहे, कवितेची मध्यवर्ती कल्पना काय आहे, त्याचबरोबर शब्दांचा वापर कसा केला गेलेला आहे, या कवितेमधल्या ज्या अर्थछटा आहेत त्या कशा आहेत, त्याचबरोबर या कवितेमध्ये कोणकोणते अलंकार वापरले गेलेले आहेत, हे सगळं पाहणं म्हणजे त्या कवितेचं अर्थ सौंदर्य तपासणं. त्याच्यानंतर मग पुढचा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे, तो म्हणजे विचार सौंदर्य. या विचार सौंदर्यामधून कवितेमधून व्यक्त होणारा विचार कधी सर्वसमावेशक असतो तर कधी नेहमीपेक्षा वेगळा असतो. कवितेमध्ये विचार, कवी एखादा विचार मांडत असतो, तो विचार कधी कधी सर्वांना लागू पडतो, सर्वांना माहिती असतो, पण कधी कधी तो विचार अगदी वेगळा प्रकारे असतो. आता वस्तू नावाची कविता आहे, याच्यामध्ये वस्तूंना सुद्धा जीव असतो. आता हे आपण कधी विचारच केला नाही. म्हणजे काय, तर या कवितेमध्ये कवीने जो विचार मांडलाय की निर्जीव वस्तूंना जीव असतो, हा अतिशय वेगळा आहे. म्हणून या कवितेमध्ये जो विचार व्यक्त होतो तो कधी साधा सरळ तुमच्या नेहमीच्या अनुभवातला असतो नाही, तर मग कधी वेगळा सुद्धा असू शकतो. अनुभवांचा अंतर्मुख होऊन केलेला विचार इत्यादी हा या गोष्टीमध्ये आपल्याला या विचार सौंदर्यामध्ये हा मुद्दा आपल्याला सांगता येईल की या कवितेमधून कोणता विचार मांडला गेला आहे, याचा तुम्ही जर का अभ्यास केला तर तुम्हाला त्या काव्य सौंदर्य उलगडून दाखवता येईल. आणि त्याच्यानंतर शेवटचा मुद्दा येतो म्हणजे भाव सौंदर्य. या भाव सौंदर्यामध्ये काय व्यक्त होतं की कवितेतून व्यक्त होणारा भाव, कवितेमधून कोणता भाव व्यक्त होतोय, म्हणजे भक्तिभाव असेल, शृंगार रस असेल, बरं रसांच्या संदर्भामध्ये हा मुद्दा आहे की कोणता भाव व्यक्त होतो, की ही कविता लिहिण्यामागचा काय हेतू आहे. त्याचबरोबर वाच्यार्थाच्या पलीकडे असलेला भावार्थ बघा. आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा. बघा काय म्हणतोय, आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा. बघा तो पक्षाला सांगतोय की आकाशात झेप घे, सोन्याचा पिंजरा जरी असला तरी तो पिंजरा आहे जो तरी सोन्याचा असला, आकाशी झेप घे, तो पिंजऱ्याचा त्याग कर. म्हणजे आता काय भाव होतोय, स्वातंत्र्याचा भाव होतोय. स्वातंत्र्य अतिशय महत्वाचं मूल्य आहे हे सांगण्यासाठी कवीने पक्षाचा आधार घेतलाय, या पाखराचा आधार घेतलाय. म्हणजे त्या कवितेमधला जो भाव आहे हा भावार्थ आपल्या लक्षात आला म्हणजे आपण या कवितेचं काव्य सौंदर्य उलगडू शकतो. त्याचबरोबर भावनांचा आविष्कार कसा केलेला आहे, या कवितेमध्ये कविता लिहित असताना कवींनी त्याच्या भावना कशा प्रकारे मांडलेल्या आहेत. त्याचबरोबर संवेदनशीलता हा मुद्दा आहे की त्या कवितेमध्ये जे काही मुद्दे आहेत ते कवीने कशा प्रकारे संवेदनशील वृत्तीने मांडलेले आहेत. त्या कवितेमध्ये रस महत्वाचा असतो. बघा तुम्ही आपण 9वीला असताना 9 रस शिकलेला आहोत, तर त्या 9 रसांपैकी कोणता रस या कवितेमध्ये आलेला आहे हे आपल्याला सांगावं लागेल. त्याचबरोबर कवितेची कल्पना, प्रतिमा इत्यादी सगळ्या गोष्टींचा आपल्याला विचार करून आपल्याला भाव सौंदर्य त्या कवितेमध्ये कसं आहे हे आपल्याला सांगावं लागेल. आणि हे मी सांगितलं बघा, अर्थ सौंदर्य सांगितलं, विचार सौंदर्य सांगितलं आणि भाव सौंदर्य सांगितलं
की तुमचं काव्य सौंदर्य उलगडून तुम्ही दाखवू शकता. मग ती कोणती काय कविता असेल ना, तुम्ही या 3 मुद्द्यांचा आधार घेऊन त्या कवितेचं काव्य सौंदर्य तुम्ही समोरच्या माणसाला सांगू शकता किंवा तुमच्या कृती पत्रिकेमध्ये लिहू शकता. मग बघा कोणकोणते मुद्दे सांगितले मी. अर्थ सौंदर्य सांगितलं, विचार सौंदर्य सांगितलं आणि भाव सौंदर्य सांगितलं. मग सुरुवातीला सांगतो, आता नवीन विद्यार्थी आले त्याच्यासाठी सांगतो. अर्थ सौंदर्यामध्ये या मुद्द्यामध्ये काय आहे तर कवितेचा विषय, कवितेची मध्यवर्ती कल्पना, त्याचबरोबर आशयाला पुढे नेणारा विषय, त्याचबरोबर शब्दांचा वापर कसा केला ते बघायचंय, त्याचबरोबर अर्थछटा कशा निर्माण झालेल्या ते बघायचंय, त्याचबरोबर या कवितेमध्ये कोणकोणते अलंकार आलेले आहेत ते बघायचे. आणि हे अलंकार शक्यतो शब्दालंकार असतात. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा सांगितला मी, विचार सौंदर्य. या कवितेमध्ये कोणता विचार व्यक्त होतोय हे तुम्ही उलगडून सांगायला लागेल तुम्हाला. मग तो विचार कधी कधी सर्वसमावेशक असतो, म्हणजे आपल्या नेहमीच्या परिचयात असतो किंवा एखादा वेगळाच विचार असतो. म्हणजे काय तर त्या कवीला आलेल्या अनुभवांचा त्याने तो सार त्या कवितेमध्ये त्याने मांडलेला असतो, तो विचार त्याने तिथे मांडलेला असतो. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा, शेवटचा मुद्दा सांगितला की भाव सौंदर्य. या भाव सौंदर्यामध्ये या कवितेमधून कोणता भाव व्यक्त होतोय हे तुम्हाला सांगावं लागेल. जो आपल्या नेहमीच्या बोलण्याच्या ओघामध्ये आपण जे सांगतो ते न सांगता त्याचा मागचा जो भावार्थ आहे तो भावार्थ सांगणे हा तुम्हाला उलगडून दाखवावा लागेल. त्याचबरोबर या कवितेमध्ये कशा प्रकारे भावनांचा आविष्कार केलेला गेलेला आहे, कवीची संवेदनशीलता कशी व्यक्त होते आहे, या कवितेमध्ये कोणकोणते रस वापरले गेलेले आहेत, या सर्व मुद्द्यांचा समावेश या भाव सौंदर्यात होतो. आणि तिन्ही मुद्दे तुम्ही जेव्हा मांडाल त्यावेळेस त्या काव्य सौंदर्याचं तुम्ही चांगल्या प्रकारे काव्य सौंदर्य हा मुद्दा आपण समोरच्या माणसाला सांगू शकतो. आणि त्याचबरोबर त्या कवितेचं काव्य सौंदर्य आपण उलगडून दाखवू शकतो. तर अशा प्रकारे आज आपण काव्य सौंदर्य म्हणजे काय हे बघितलेलं आहे. त्या काव्य सौंदर्यामध्ये अर्थ सौंदर्य, विचार सौंदर्य आणि भाव सौंदर्य या 3 मुद्द्यांचा आधार घेऊन तुम्ही तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये जी आकाशी झेप घेणे कविता आहे या कवितेचं काव्य सौंदर्य उलगडून दाखवा. एका कागदावरती हे सर्व काव्य सौंदर्य लिहून मला माझ्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही पाठवायचं आहे. तर आज आपण इथंच थांबणार आहोत. तुमच्या शंकांचं निरसन मी पुढच्या तासिकेमध्ये किंवा तुम्ही मला फोन केला तरीही मी तुमची शंका दूर करू शकतो. तर आज आपण इथंच थांबूया.